नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण याचा मालिकेतला हा 20वा भाग. काल आपण 151व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज आपण 152व्या श्लोकापासून सुरुवात करूया. आपले अभिप्राय येत आहेत. आणखीन खरं तर हा गंभीर विषय आहे, पण तरी आपण बरेच लोक ते ऐकले याचं मला समाधान वाटतंय. श्लोक क्रमांक 152. हेयोपादेयता तावत संसार विटपांकुरः स्पृहा जीवती यावद्वय निर्विचार दशास्पदम. अर्थ: सारासार विचाराचा अभाव हे जिथे वस्तीस्थान आहे, ती वासना जोपर्यंत आहे खरोखर तोपर्यंतच संसार वृक्षाचा अंकुर अशी ग्रहण आणि त्याग ही माणसाची भावना कायम असते. माणसाचा प्रपंचाचा जो पसारा उभा राहतो आणि पुढे वाढत वाढत वटवृक्षासारखा फोफावतो, त्याचे मूळ वासनेमध्ये असते. त्या प्रपंचाचे बीज माणसाची वासना हेच आहे. वासना जसजशी वाढेल तसा प्रापंचिक गुंता वाढत जातो आणि माणूस त्यातच गुरफटून जातो. वासना कधीही व कोणत्या उपायाने तृप्त होणारी नसते. अग्नीमध्ये तुपाची आहुती दिल्यावर तो जसा जास्तच प्रज्वलित होतो, तशीच शांत करण्याचे उपाय अनेक केले तरी वासना उलट अधिक भडकतच राहते. वासना निर्माण होण्याचे कारण म्हणजे सार काय आणि असार काय या विचाराचा अभाव हेच होय. आपला देह, त्याने मांडलेला प्रपंच व सभोवतालचे दृश्यविश्व हे नाशवंत असून असार आहे. या उलट आत्मतत्व अनंत अविनाशी असून तेच एकमेव सार आहे. हे असार आणि सार काय आहे हे जाणणे म्हणजे सारासार विवेक होय. तो आपण करीत नाही आणि आपला देह आणि हे विश्व हेच सत्य मानून चालतो आणि त्यातूनच वासना जन्म पावते. त्या वासनेच्या तृप्तीसाठी प्रयत्न करतानाच मग हे हवे ते नको अशी ग्रहण व त्याग या दोन्ही कल्पनांचा उगम होतो. म्हणजे सारासार विचारांच्या अभावातूनच वासना व वासनेपोटी ग्रहण व त्याग या भावना अशी ही साखळी आहे. या दोन्ही भावनांच्या पैलपार जावायचं असेल तर वासना नष्ट झाली पाहिजे आणि वासना नष्ट होण्यासाठी सारासार विचार जागृत केला पाहिजे. तो विचार जागृत झाला की नित्य असा आत्मा एकमेव असून देह विश्व अनित्य आहे हे विवेकाने समजेल व त्यामधूनच अनित्य अशा विश्वाबद्दलचे वैराग्य प्राप्त होईल. वासना संपतील आणि आसक्ती आणि विरक्ती यासुद्धा लोप पाहून साधक वीतरागी होईल. श्लोक क्रमांक 153. प्रवृत्तो जायते रागो निवृत्तो द्वेष एवही निर्द्वंद्वो बालवद्धिमानेवैच व्यवस्थिता. पुन्हा असतो: प्रवृत्त्यो जायते रागो निवृत्तो द्वेष एवही निर्द्वंद्वो बालवद्धिमानेवमेव व्यवस्थिता. अर्थ: कर्मप्रवृत्तीमुळे विषयप्रेम व कर्मनिवृत्तीमुळे विषयद्वेष निश्चितपणे निर्माण होतो. बुद्धिमान माणूस मात्र भेदातीत राहून एखाद्या बालकाप्रमाणे प्राप्त कर्मे म्हणजे त्याला जी वाटायला येतील ती कर्मे सहज करी राहून आत्मस्थित होत असतो. वासनेतून कर्मबंधन व त्यामुळे जन्ममरणाचा चक्रव्यूह यामधून जीवाची मुक्तता होणारच नाही असे वाटते, परंतु हे खरे नाही. चित्त आणि मनाची उन्नती साधून आत्मभावना जागृत करण्याची शक्यता मानव जन्मात निश्चितपणे आहे. आत्मभावना जागृत करून कर्म करीत असताना सुद्धा त्यामागील वासना काढता येते. कारण बंधनाला कर्म कारण नाही, तर त्यामागील अहंकार आणि वासना ही त्यामागची कारणे आहेत. बंधमुक्त होण्यासाठी म्हणून कर्म टाळायचे नसते, तर त्यामागील वासनांचा त्याग करायचा असतो. असे केले म्हणजे कर्मामागची आपली कर्तेपणाची आणि कर्मानंतर प्राप्त होत असलेली भोगतेपणाची भावना संपुष्टात येते आणि हेच आपल्याला साधावायचे असते. निरासक्त आणि निष्काम कर्मयोग तो हाच. साध्या साध्या कर्माची आसक्ती कशी न कळत लपलेली असते हे पाहण्यासारखे आहे. आपण आपल्या मुलाबाळांसाठी सगळे करतो, त्यानंतर आपल्या आजारपणात म्हातारपणात त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, प्रेम दिले पाहिजे अशी आपली अपेक्षा असतेच. त्या अपेक्षेमुळेच त्यांच्या पुढे बऱ्या वाईट वागण्यामुळे आपणाला सुखदुःख होत जाते, कारण त्यामागे आपला कर्तेपणाचा अहंकार व या अपेक्षा असतात. पण तेच शेजारच्या कुटुंबातील बऱ्या वाईट गोष्टीमुळे आपण इतके सुखदुःख पावत नाही, कारण तेथे हे ममत्व नसते. म्हणून बुद्धिमान माणूस कर्मे न टाळता
ती एखाद्या निरागस बालकाप्रमाणे निरासक्त होऊन सहजपणे करीत राहतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्याही पुढची अवस्था त्याची असते आणि म्हणूनच तो आत्मस्थित होऊन अष्टावक्र ऋषींच्या शब्दात निरंतर व्यवस्थित राहतो. याला अष्टावक्र व्यवस्थित असं नाव दिलेलं आहे. श्लोक क्रमांक 154. हातुमिच्छाती संसारम रागी दुःख जिहासया वीतरागोही निर्दुस्व स्वस्ती स्मित नपी खद्यती. अर्थ, विषयासक्त माणूस दुःख टाळण्यासाठी संसार सोडण्याची इच्छा करतो, पण विरक्त माणूस दुःखमुक्त असल्याने संसार दुःखाने सुद्धा तो त्रासून जात नाही. मागील श्लोकात मांडलेला विषयच इथे पुन्हा जरा जास्त स्पष्ट केला आहे. संसारात रमलेला माणूस आपली आवड आणि अहंकार घालून तो त्यात करत असतो. मी अमुक केले, मी तमुक करणार आहे असे करते, पण तो बाळगतो. त्यामुळे संसारात मनासारखे घडले की तो आनंदित होतो आणि मनाविरुद्ध घडले की दुःखी होतो. वास्तविक हा आनंद किंवा दुःख खरे नसून केवळ क्षणभंगूर आहे हे त्याला समजतही नाही. त्यामुळे अनेकदा आपल्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडत गेल्या की तो वैतागून दुःख करू लागतो. आता पुरे झाला संसार असे त्राग्याने त्याच्या मनात येऊ लागते. अर्थात असे म्हणणाऱ्या माणसाचा वैताग स्मशान वैराग्याप्रमाणे तात्कालिकच असतो आणि तो थोड्याच काळात संपून जाऊन पुन्हा संसारात तो माणूस घडवून जातो आणि नंतर सुखदुःख आणि जन्ममृत्यू या चक्रवातात अडकून पडतो. संसारापासून मुक्त होण्याचा क्षणिक वैताग हा काही मार्ग नव्हे, तर त्यासाठी नित्यानित्य विवेक जागृत करून सत्य जाणले पाहिजे. संसार व त्यातील कर्मे, आपल्या वाट्याला जे कर्तव्य येतात ती कर्मे त्याज्य नसून त्यामागची कर्तेपणाची भावना, ममत्व व अहंकार हे टाळावायचे असते. हे ज्याने केले आहे तो खराखुरा विरक्त होऊन सुखदुःख मुक्त झालेला असतो. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहून सुद्धा आपल्यावर पाण्याचा थेंबही ठरवून देत नाही इतके अलिप्त असते, त्याचप्रमाणे हा विरक्त सुद्धा संसार असूनही त्यापासून अलिप्त असतो. हा प्रपंच आणि त्यातील सुखदुःख ही माया आहे हे जाणून त्यापासून तो सुखी किंवा दुःखी होत नाही, त्रासून जात नाही आणि तटस्थ भावाने आणि साक्षी भावाने कर्मे व संसार दोन्ही करत राहतो. अंतःप्रवृत्तीने असे मुक्त झाल्यावर बाह्य कर्मे बाधिकारक होत नाहीत आणि असंगवृत्ती बांधलेली असेल त्याला असमाधान व अशांती स्पर्शही करू शकत नाही. तो नित्यमुक्तच असतो. श्लोक क्रमांक 155. यस्याभिमानो मोक्षेपि देहेपि ममता तथा न च ज्ञानी नवा योगी केवलम दुःख भागसो. अर्थ, ज्याला मोक्षाबद्दल अभिमान असतो आणि देहाबद्दलही महत्त्व असते तो ज्ञानी नसतो, योगीही नसतो, तर केवळ दुःखाचा वाटेकरी असतो. संसारातील ममत्व हे महत्त्वाचं, ते काढून टाकणं हे महत्त्वाचं. अभिमान हा माणसाच्या अंतःकरणात घट्ट बसलेला असून तो केव्हा व कसे डोकेवर काढील सांगता येत नाही. शेतामध्ये वाढणारी हरळी जरी किती वेळा उपटून काढली तरी पुन्हा तिच्या खोलवर गेलेल्यामुळे पुन्हा पुन्हा उगवत राहतात. तसेच अभिमानाचं आहे. हा अभिमान, हा अहंकार खरोखरच परमार्थ मार्गामधील मोठा शत्रू आहे. जेवढी सत्कृत्य जास्त तेवढा त्यांचा अभिमानाला वावही जास्त. मोक्ष प्राप्त होणे विवेक व वैराग्याचे सर्वोच्च फळ होय. मोक्ष किंवा मुक्ती आणि अभिमान ही दोन्ही एके ठिकाणी असूच शकत नाही. ज्याचा अभिमान गेलेला नाही तो मुक्त कसा म्हणावायचा? पण अनेकदा परमार्थ मार्गात मुक्तीच्या अगदी जवळ पोचलेली मंडळीसुद्धा आपण मुक्त झालो याचाच अहंकार बाळगू लागतात आणि मग सापशिडीतल्या खेळाप्रमाणे परत घसरून मूळ प्रपंच पदावर येतात. असेच अध्यात्मामध्ये प्रगती पावलेले काही जण स्वतःला महंत, बुवा, स्वामी, महाराज म्हणून येऊ लागतात. स्वतःची भक्तमंडळी करून त्यांच्याकडून अभ्यंग स्नान करून घेणे, त्यांना आपल्या पायाचे तीर्थ देणे असे प्रकार करू लागतात. आज 21व्या शतकात सुद्धा हे आपण बघतो. माणसं एखाद्या भजनी लागली म्हणजे जणू त्यालाच ती देवस्वरूप बांधू लागतात आणि त्या माणसाली अशी भावना होते की आपण खरोखरीच आता मोक्षाला प्रसिद्ध म्हणून प्राप्त झालेलो आहोत. हे सगळे प्रकार म्हणजे अर्थवटपणाचे प्रकार आहेत. असं करून घेणारा माणूस तो धड प्रपंचही नसतो आणि धड तो विरक्तही नसतो.
ना घरका न घाटका अशी त्या माणसाची स्थिती असते. श्लोक क्रमांक 156. हृदयोपदेष्टा ते हरी कमलजोपी वा. पुन्हा वाचतो. हृदयोपदेष्टा ते हरी कमलजोपिया तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मरणाष्टते. अर्थ, प्रत्यक्ष शंकर, विष्णू किंवा ब्रह्मदेव जरी तुला उपदेश करणार असले तरी सर्व काही विसरल्याशिवाय तुला स्वास्थ्य प्राप्त होणार नाही. सर्व काही म्हणजे संसाराची माया हे महत्त्वाचे. कोणताही उपदेश कोणत्याही अत्युत्तम गुरूने केला, म्हणून जर शिष्यच मंदबुद्धी असला आणि त्याची ग्रहणशक्ती नसली तर तो उपदेश ऐकूनही शिष्याला ज्ञानप्राप्ती होणार नाही. एखादे उत्तम वृक्षाचे बीज सुपीक जमिनीवर पडले तर ते रुजून त्याचा डेरेदार वृक्ष तयार होतो, पण जर ते बी उत्तम असून सुद्धा खडकावर पडले तर वायात जाते. अगदी ती स्थिती अनधिकारी पुरुषाला केलेल्या उत्कृष्ट गुरुपदेशाचीही होते. उत्तर रामचरितामध्ये भवभूतीने याचे फार सुंदर उदाहरण दिले आहे. तो म्हणतो की बुद्धिमान आणि जडबुद्धी दोन्ही प्रकारच्या शिष्यांना एकच गुरु आणि तीच विद्या शिकवतो. एकाला तो ज्ञान देतो आणि दुसऱ्याचे काढून देतो असे थोडेच आहे, परंतु तरीही ती विद्या एकाला फलद्रूप होते आणि दुसरा अज्ञानीत राहतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपले चांदणे सर्वत्र सारखेच पसरतो, परंतु त्यामध्ये फक्त रत्ने चमकतात आणि मातीची ढेकळे काही चमकत नाही. तसाच हा प्रकार आहे. देणाऱ्याने भरभरून दिले तरी घेणाऱ्याची क्षमता हवी ना. रेडिओच्या किंवा आजच्या भाषेत टीव्हीच्या नादलहरी किंवा नाद आणि दृश्यलहरी सगळीकडे पसरतात, परंतु ज्याच्याकडे रेडिओ आहे किंवा टीव्ही आहे आणि ज्याला कनेक्टिव्हिटी आहे त्यालाच त्या ग्रहण करून मधुर ध्वनी किंवा दृश्य पाहता येतं. म्हणून शिष्याने आपली भूमिका आधी तयार केली पाहिजे. चांगला शेतकरी जसा पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करतो, तसे शिष्याने आपले मन आणि बुद्धी देहात्मक भ्रम झाडून टाकून स्वच्छ केली पाहिजे. आपली जाणीव ज्ञानग्रहणाला अनुकूल केली पाहिजे. शरीर हे दृश्य व त्यातील वस्तुमात्र विसरून गेले पाहिजे. असे केले म्हणजे सत्यज्ञान त्याच्या अंतरात जागृत होऊ शकेल. अन्यथा असे जर केले नाही तर साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रैमूर्ती जरी स्वतः त्याला उपदेश केला तरी त्याचा उपयोग न होता तो मूढमतीच राहील. श्लोक क्रमांक 157. अष्टावक्र उवाच. तेन ज्ञानफलं प्राप्तं योगाभ्यास फलं तथा तृप्ता स्वच्छेंद्रियो नित्यमेकाळी रमते तुया. अर्थ, अष्टावक्र म्हणतात की इंद्रिय शुद्धी होऊन तृप्त झालेला आणि आत्मस्वरूपी स्थिर होऊन चिरानंदी रम्मान होणारा अशालाच ज्ञानाचे व योगाभ्यासाचे फळ मिळते. अगदी रोजच्या प्रपंचात सुद्धा एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी ती मिळवायचे ज्ञान आणि नंतर त्याप्रमाणे कृती करावी लागते. ते दोन्ही केल्याशिवाय काही गोष्ट ती साध्य होत नाही. समजा तुम्हाला आंबे आणायचे आहेत तर भाजी मंडई कुठे आहे माहीत असावे लागते. त्यानंतर तिथे उठून जावे लागते व योग्य किंमतीतून ते आंबे विकत घ्यावे लागतात. म्हणजेच त्या गोष्टीचे ज्ञान, प्राप्तीचे कष्ट व क्षमता या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही. यापैकी एकही गोष्ट नसेल किंवा चुकीची असेल तरीही प्रयत्न वायात जातात. हाच नियम आत्मज्ञानाला सुद्धा लागू आहे. त्याच्या प्राप्तीसाठी ज्ञानयुक्त योगाची आवश्यकता आहे. आधी चिरंतन सत्य काय हे जाणून घेतले पाहिजे, नंतर त्यासाठी भूमिका तयार केली पाहिजे आणि नंतर योग्य त्या मार्गानेच गेले पाहिजे. प्रथमतः आत्मतत्व जाणण्याची तळमळ उत्पन्न झाली पाहिजे. नंतर ते कोणत्या मार्गाने प्राप्त होईल हे समजले पाहिजे आणि पुढे त्या मार्गाचा प्रत्यक्ष आपण अवलंब केला पाहिजे. अर्थात ज्ञानाचा व योगाचा आश्रय करूनच परमपद गाठावायचे असते. गणितात जसा ते बरोबर आले किंवा हे नाही हे पाहण्यासाठी ताळा असतो, तसा हे परमपदाचे फळ प्राप्त झाले ना हे पाहण्याची प्रचिती अष्टावक्रांची सांगत आहे. ते म्हणतात की इंद्रिय शुद्ध होऊन ती आत्म्याच्या अंकित आहेत ना, सर्वत्र अद्वैत पाहून संतोष मिळाला आहे ना आणि तू स्वस्वरूपी स्थित झाला आहेस ना, असे जर झाला असतालास तरच
तुला ज्ञान व योगाभ्यासाचे फल प्राप्त झाले असे सर्वार्थाने म्हणता येईल. श्लोक क्रमांक 158. न कदाचित जगत्यास्मिन् तत्त्वज्ञो हंत खिद्यति यत एकेन तेनेदम पूर्ण ब्रह्मांड मंडलम. अर्थ, आत्मतत्व जाणणाऱ्या या जगात कधीही त्रासून दुःखी होत नाही, कारण सर्व ब्रह्मांडात एकटा तोच व्यापून असतो. माणसाला जेव्हा मनाविरुद्ध घडते, अपेक्षांच्या विपरीत घडते, तेव्हा दुःख होते. आपल्याला हवी ती गोष्ट, ती मग धनसंपदा असो, कौशल्य असो, ज्ञान असो किंवा सत्ता असो, आपणाला न मिळता दुसऱ्या कुणाला मिळाली तरी दुःख होते. शरीराला व्याधी जडली आणि शारीरिक त्रास सुरू झाला की दुःख होते. एखाद्या ऐहिक गोष्टी श्रेय मिळाले नाही तरी दुःख होते. तरुणपणी इच्छित प्रेमप्राप्ती झाली नाही तर दुःख होते. वृद्धपणी मुलाबाळांनी विचारले तरी दुःख होते. वार्धक्य होऊन इंद्रिय विकल झाली की दुःख होते. आणि मृत्यू समोर दिसू लागला की दुःखच दुःख होते. या सर्व अनेकविध दुःखांचे मूळ पाहिले तर ते द्वैतभावनेत आहे. मी आणि माझा देह दोन्ही वेगळे नाहीत, हाच सर्व दुःखांचे मूळ आहे. मात्र ज्याला आत्मज्ञान झाले तो स्वतःच ब्रह्मस्वरूप होऊन जातो. सर्व ब्रह्मांडात आणि त्यातील सर्व वस्तुमात्रात मीच ओतप्रोत भरलेला आहे अशी आत्मप्रचिती त्याला येते. हे आपले व चराचर विश्वाचे अद्वैत झाल्यावर द्वैत संपून जाते आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यावर तो ज्ञानी दुःख कशाचे बरे करणार. श्लोक क्रमांक 159. न जातु विषया केपि स्वारामम हर्षयत्यमी सल्लकी पल्लव प्रीतिमिवेम निम्य पल्लवा. ज्याप्रमाणे शेवरीच्या पानांची गोडी लागलेल्या हत्तीला लिंबवृक्षाची पाने आनंद देऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे आत्मतृप्त योग्याला कोणतेही विषय कधीही मोहित करू शकत नाहीत. आपण जंगलातली हत्ती बघतो, त्याचं उदाहरण इथं अष्टावक्रशी येत आहेत. अध्यात्मासारखा अलिप्त विषय समजून सांगताना अष्टावक्रशीमधूनच असे काव्यमय उदाहरण देत आहेत. त्यामध्ये अनुप्रास आणि उपमा या दोन्ही काव्यालंकारांचा सुरेख वापर केला आहे. सल्लकी पल्लव, निम्न पल्लव असा उल्लेख अनुप्रास असला तरी तो तेवढाच अर्थपूर्णही आहे. सर्वसामान्यपणे जीवन जगणाऱ्या प्रपंची माणसाला नेहमी आश्चर्य वाटत असते की ज्ञानवंत होई सर्व विषय मोहापासून कसा बरे अलिप्त राहू शकतो. रोज हरघडी मोहविवश होणाऱ्या सामान्य माणसाला योगांचे मनोबल कसे कळणार. खरं तर साधू होऊन साधू खोळकावा ही म्हणच सत्य आहे. थोडे तरी ज्ञान अंगी बांधल्याशिवाय ही निर्मोही स्थिती करणे अवघड आहे. पण ही अवघड गोष्ट सोपी करून सांगण्याचा प्रयत्न येथे काव्यमय रीतीने अष्टावक्र मुनींनी केला आहे. हत्तीला शेवरीचा लुसलुशीत पाला फार प्रिय असतो. ज्या हत्तीला त्याची उपलब्धता आहे तो लिंबाच्या पाल्याकडे ढुंकून तरी कशाला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्याने सत्य अद्वैत जाणले आहे, जो आत्मस्थितीला प्राप्त झाला आहे, त्याला कोणत्या विषय वासनांचा मोह पडेल बरे. त्या योगाच्या दृष्टीने जेथे सर्व विश्वच बाह्यभ्रम आहे तिथे सर्व वासना त्याने केव्हाच जिंकले असते. हे चराचर विश्व, हा देह त्याच्या लेखी शून्यवाद असतात. त्यातील फोलपणा त्याने जाणलेला असल्याने त्याला या विश्वाचे, देहाचे आणि विश्ववासनाचे कसले बरे आकर्षण राहणार. तो ज्ञानी विरागी या सर्व मोहपाशातून मुक्त होऊन केव्हाच मोक्षावस्थेला प्राप्त होऊन निरतिशय आनंदात स्थिर असतो आणि या सर्व विश्वव्यापारातून पूर्णपणे अलिप्त असतो. श्लोक क्रमांक 160. यस्तु भोगेषु न भवत्यधिवासता अभुक्तेषु निराकांक्षी तादृशो भवदुर्लभा. अर्थ, भोगलेल्या विषयांच्या पुनर्प्राप्तीचा लोभ न धरणारा आणि न भोगलेल्या विषयावर निरीच्छा असणारा माणूस या संसारात सापडणे दुर्लभ आहे. सामान्य माणसाची अवस्था अष्टावक्रांनी इथं वर्णन केलेली आहे. माणसाला आयुष्यात मिळालेल्या विषयभोगाची अशी गंमत आहे की ते एकदा भोगून कधीही समाधान वाटत नाही आणि ते पुन्हा पुन्हा मिळावेत अशी इच्छा सतत उद्भवत असते. बरं, ते सुख दुसऱ्या, तिसऱ्या, अगर 10व्या वेळी मिळाले तरी ती तृप्ती होईलच असंही नसते. एखाद्या क्षुब्ध अग्नीप्रमाणे ही विषयलालसा सदैव अतृप्त राहून सतत त्या विषय सुखाच्या पुनर्प्राप्तीसाठी आतुरलेली असते. आज पंचपक्वान्नाचे जेवण मिळाले की उद्या पुन्हा हवेसे वाटते. कामभोग, स्पर्शभोग, जिव्हाभोग
असे सर्व इंद्रियभोग भोगून शांत झाले असे कधीच होत नाही. या उलट न भोगलेल्या विषयाची इच्छा त्यातील आनंदाच्या अपेक्षेत आणि औत्सुक्यात असते. झोपडपट्टीत राहणाऱ्याला सुंदर बंगल्यात गाद्या गिरद्यावर आरामात लोळण्यास सुख कोणाच असते, तर तारुण्याचा उंबरठा ओलांडलेल्या तरुणांना कामप्रवृत्ती साथ घालत असते. जगामध्ये पाहिलं तर जवळजवळ प्रत्येकजण जी सुखं आहेत ती आणखीन भोगण्याच्या इच्छेने किंवा जे सुख नाही ते प्राप्त करण्याच्या इच्छेने असे सर्वजण काहीतरी या दोन्ही प्रकारांनी लिप्त झालेले असतात. आजपर्यंत जे विषयभोग मिळाले नाहीत ते मिळवण्याची इच्छा असते. क्वचित एखादा दुसरा आणि अगदी थोडेच लोक यापैकी एकातून बाहेर पडलेल्याचं दिसू शकेल. परंतु या दोन्हीतून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे केवळ आत्मज्ञान प्राप्तीचा. त्या ज्ञानामुळे दृश्य विश्वाच्या नाशवंत स्वरूपाचे आणि आत्मतत्वाच्या सर्वव्यापकत्वाचं ज्ञान स्थिर झाले की मग ते ज्ञानच या दोन्ही प्रकारच्या भोगेच्छापासून निश्चितपणे सोडवू शकेल. अर्थात असा आत्मस्थित झालेला माणूस सकल विश्वात क्वचितच सापडतो. ही वस्तुस्थितीच अष्टावक्र ऋषींनी या श्लोकात स्पष्ट केलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या 161व्या श्लोकापासून सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.